कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, जी आपण स्कॉलरशिपची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या स्कॉलरशिपच्या सिरीजमधील बुद्धिमत्तामधील स्वाध्याय 1.1 आज आपण घेऊन येणार आहोत. तर चला चालू करूया. बघा, त्याआधी एक सूचना आहे की स्वाध्याय 1.1 हा 2 लेक्चरमध्ये कव्हर केला जाईल. हा पहिला लेक्चर असेल. बघा, प्रश्न बघूया आपण आणि मग त्याचं बेसिक सांगतो, म्हणजे आपल्याला समजेल. बघा, प्रश्न काय आहे की आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करीत असताना अनेक पाट्या वाचतो. या वाक्यात आकारांत अक्षरे किती आहेत? तर आपल्याला या वाक्यातील आकारांत अक्षरे शोधायचे आहेत. त्याच्या आधी आपल्याला समजायला पाहिजे की आकारांत अक्षर म्हणजे काय. तर बघून घेऊया. तर बघा, ही जी वर्णमाला आहे, बघा इंग्लिशमध्ये तर वर्णमाला आपल्याला लिहून दिलेली असते, पण मराठीची वर्णमाला ही आपल्या पेपरमध्ये कुठेही लिहून दिलेली नसते. ही वर्णमाला आपल्याला पाठच लागते. तर ह्या वर्णमालेत काय आहे बघून घ्या. तर स्वर आहेत. बघा, स्वर किती आहेत? तर एकूण 12 स्वर आहेत. ठीक आहे, एकूण 12 स्वर आहेत आणि 2 स्वरादी आहेत. आणि हा असे 2 स्वरादी आहेत. जर व्यंजनं बघितली तर किती व्यंजनं आहेत? एकूण 34 व्यंजनं आहेत. आणि संयुक्त व्यंजनं कोणती आहेत? तर 2 आहेत संयुक्त व्यंजनं. आता यांना संयुक्त व्यंजनं का म्हणतात? क्ष आणि न्यला. तर बघा, क्ष आणि ज्ञ हे दोन्ही म्हणजे व्यंजन नाही. 2 व्यंजन मिळून ते व्यंजन तयार झालेलं आहे. म्हणजे एक हे नाही. म्हणजे क्षची जर आपण फोड केली तर ती कशी होते? बघा, क अधिक क्ष अधिक अ, म्हणजे 2 व्यंजनांचं मिळून क्ष बनलंय. क्ष काय आहे? हे जोडाक्षर आहे. हे काय आहे? जोडाक्षर आहे. यालाच काय म्हणतो आपण? संयुक्त व्यंजन म्हणतो. आता ज्ञ किती व्यंजनांपासून बनलेला आहे? तर ज्ञ 3 व्यंजनापासून बनलेला आहे. द, न आणि ग अशा 3 व्यंजनापासून ज्ञ बनलेला आहे. तर हे ते लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, ह्या वर्णमालेमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? बघा, तर ह्या वर्णमालेमध्ये हे तर आपण लक्षात ठेवूच, पण यामध्ये यांचे क्रमांक पण महत्त्वाचे असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे ज्या प्रमाणे आपण इंग्रजीची वर्णमाला पाठ करतो त्याप्रमाणे ही पण आपली काय पाहिजे? पाठ पाहिजे. प्रश्न बघूया. तर प्रश्नामध्ये काय दिलं तर की आपल्याला आकारांत विचारलं होतं. तर आकारांची व्याख्या काय असू शकते? तर बघूयात. आधी आपण थोडंसं बेसिक बघूया, मग प्रश्न बघूयात. तर बघा, जोडाक्षर हे एकापेक्षा जास्त अक्षरे जोडून बनते. म्हणजेच कसे की त्यामध्ये त, य, आ असे 2 व्यंजन एकमेकांना जोडलेले आहेत. बरोबर, एकापेक्षा जास्त अक्षर म्हणजेच 2 व्यंजने. हे तर काय म्हणलंय? व्यंजने. एकापेक्षा जास्त व्यंजने एकमेकांना जोडून काय बनतं? जोडाक्षर बनतं. संयुक्त व्यंजनांची अक्षरे कोणती आहेत? क्ष आणि न्य. यामध्येही एकापेक्षा जास्त अक्षरे असल्यामुळे ती काय आहेत? जोडाक्षर आहेत. तर लक्षात घ्या की व्यंजन आणि स्वर मिळून जोडाक्षर बनतं का? तर व्यंजन आणि स्वर मिळून जोडाक्षर बनत नाही. व्यंजनने आणि स्वर मिळून काय बनतं? जोडाक्षर बनतं. मग येथे बघा, तृ, कृ, ऋ हे काय आहेत? तर यांमध्ये त मध्ये काय मिसळ आहे? स्वर मिसळ आहे. क मध्ये काय मिसळ आहे? स्वर मिसळ आहे. मग यांच्यामध्ये स्वर मिसळल्यामुळे हे काय आहेत? तर हे अक्षर आहेत, हे व्यंजन आहेत. तर यांना आपण जोडाक्षर म्हणू शकतो का? जोडाक्षर म्हणू शकत नाही. हृदय हा शब्द देखील जोडाक्षर नाही, हे लक्षात घ्या. बघा, ज्याच्या खाली ट सारखं अक्षर येतं का? ट, किंवा आपण असं तृ म्हणू. बघा, हे काय आहे? हे जोडाक्षर नाही. लक्षात घ्या, हे जोडाक्षर नाही. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पुढे बघा, की क वर फार आला किंवा क च्या पोटात अशी रेष आली. ठीक आहे, तर ते काय असतं? तर ते जोडाक्षर असतं.
ते पण लक्षात ठेवा. येथे नियम दिलेले आहेत, तुमच्या पुस्तकातही नियम आहेत. ते नियम एकदा वाचले की ते समजून जाईल बघा, खूप सोपे आहेत. बघा, कच्या पोटात रेष असेल किंवा क वर रफार असेल तर ते काय असतं, जोडाक्षर असतं. तर येथे बघा, ही काय आहेत, सगळी ही जोडाक्षर आहेत. पुढे लक्षात घ्या की अनुनासिकास जोडून आलेले अक्षर जोडाक्षर नसतात. म्हणजे वाङ्मय बघा, हे ते जे म आहे ते अनुनासिकाला जोडून आलेलं आहे. तसेच आपण बघू शकतो मंच, फंड, संत, संप यामध्ये जोडाक्षर नाहीत, हे पण लक्षात घ्या. हे अनुनासिकाला जोडून आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपण जोडाक्षर म्हणत नाही. दोनच नियम लक्षात ठेवायचे की जोडाक्षर नसलेले ते कोणते, की अनुनासिकाला जोडून आलेले आणि एकाच्या कृ, मृ असे जे अक्षर आहेत ते जोडाक्षर नसतात. बाकीचे सर्वच अक्षर जोडाक्षर आपण म्हणू शकतो. तर बघा की आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं की आकारांत, अकारांत, एकारांत हे अक्षरे विचारली होती. तर लक्षात घ्या, प्रत्येक अक्षराचा अंत म्हणजे शेवट स्वराने होतो. उदाहरणार्थ ब चा शेवट कसा होतो, शेवटी आपण काय म्हणतो, अ, ब. म्हणून ब हे आकारांत अक्षर आहे. बघा, त्याचा शेवट कशाने झाला, अ ने झाला, म्हणून ब ला काय म्हणतो, अकारांत. सा याचा शेवट कशाने झाला, आ ने, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, आकारांत. ले, लेचा शेवट कशाने झाला, ए ने, म्हणून त्याला काय म्हणतो, एकारांत. बरोबर, हे लक्षात राहील, सोपं आहे. ठीक आहे. तर पुढे आपण आपले एक्झाम्पल बघूया. बघा, ह्या एक्झाम्पल मध्ये काय आहे की या वाक्यात आकारांत अक्षर किती आहेत हे ओळखायचे. बघा, आ हे एक आकारांत अक्षर आहे, हे पण आहे. आ, बा, ला, वा, ता, ना, वा. बघा, ही सगळी काय आहेत, जोडाक्षर आहेत. बघा, ट्या, ट्यामध्ये पण शेवटी आ येत आहे. बघा, तो मध्ये आ येत नाही, लक्षात घ्या. मग मोजूया आपण अक्षर किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. म्हणजे उत्तर काय आलं, 13. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. बघा, असे एकदम सहज आणि सोपे, सहज सुटणारे प्रश्न आहेत हे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न बघा, जर प बरोबर 2, फ बरोबर 4, ब बरोबर 6, प बरोबर 8, म ला 10 याप्रमाणे वर्णमालेतील अक्षरांना दर्शवल्यास सफर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संख्येने दर्शवता येईल. आता येथे सुरुवात कुणापासून झाली, प पासून. बरोबर, प ला 2, फ ला 4. मग आपली जी ही अक्षरमालिका आहे तर हे ते लिहून घेऊया. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 आणि 28. आपल्याला कोणता शब्द शोधायचा आहे, सफर. स साठी काय येईल बघा, स साठी येईल 24, स साठी आलं 24. फ साठी 4 आणि र साठी काय येईल 14. म्हणजे 24 4 14 असं आपलं उत्तर येईल. बघून घेऊया. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, वर्णमालिका पाठ असेल तर ते खूपच सोपं वाटेल आपल्याला. आता पुढील प्रश्न बघा, बालसाहित्यकार या शब्दातील उजवीकडून चौथे. आता उजवी बाजू कोणती, तर र पासून जी पकडतो ती उजवी बाजू असते आणि पहिल्या अक्षरापासून जे आपण पकडतो ती काय असते, डावी बाजू. शेवटच्या अक्षराकडून पकडलेली काय असते, उजवी बाजू, आणि पहिल्या अक्षरापासून पकडलेली बाजू असते डावी बाजू. मग बघूया की उजवीकडून चौथे अक्षर. आता उजवीकडून चौथे कोणते असेल, हे पहिलं, हे 2, हे 3 आणि हे 4. बघा, अक्षर आता त्य हे एकच अक्षर पकडावे. बरोबर, यामध्ये 2 अक्षरे पकडू नये, एकच अक्षर पकडावे. तर ही काय आलं, उजवीकडून चौथे अक्षर आलं व डावीकडून दुसरे अक्षर. आता डावीकडून दुसरे अक्षर काय येईल, ल. बरोबर, यांच्या दरम्यान कोणते अक्षर आहे,
आता ही आणि ल यांच्या दरम्यान कोणता आहे अक्षर? सा. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. रुपालीच्या अंगी धैर्य, जिद्द, परिश्रम करण्याची वृत्ती, पक्का निश्चय असे गुण होते. या वाक्यात किती जोडाक्षरे आले आहेत? आता आपल्याला जोडाक्षर शोधायचे. तर बघा, चा हे जोडाक्षर आहे, ज्याच्यावर फार असतो ते पण जोडाक्षर असतं. बघा, जिद्द, द ला द जोडून आलेला आहे म्हणून हे पण जोडाक्षर आहे. ठीक आहे. श्र हे पण जोडाक्षर आहे, हे पण जोडाक्षर आहे. आता ज्यावेळेस व ला खाली काय आले? ट आले, म्हणजे हे जोडाक्षर येईल का? हे जोडाक्षर नसेल, पण ती हे जोडाक्षर असेल. त ला त आहे, पक्का ल क ला क जोडून आलेला आहे. निश्चय मधलं श हे जोडाक्षर आहे, असे गुण होते. तर मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8. काय येईल? 8. पर्याय क्रमांक 2. 4चे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. असे सहज सोपे सुटणारे प्रश्न आहेत. पुढे बघा, केवल प्रयोग या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या. आता उजवीकडून तिसऱ्या म्हणजे हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं. तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या. आता याची डावी बाजू म्हणजे इकडचीच, बरोबर. डावीकडील दुसऱ्या म्हणजे काय आलं? व. दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे. उजवीकडील लगतचे काय असेल याचे? ल. पर्याय क्रमांक 3. बघा किती सहज आणि सोपे सुटणारे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न बघूया आपण. दिलेल्या अंकमालिकेत सम अंकानंतर लगत विषम अंक आहे, परंतु त्या सम अंकापूर्वी लगत विषम अंक नाही, असे किती वेळा आहे? म्हणजे काय शोधायचं आहे आपल्याला? सम. सम नंतर काय पाहिजे? विषम. पण समच्या आधी काय नकोय? विषम नकोय. समच्या आधी कोणता अंक नकोय? विषम नकोय. म्हणजे समच्या आधी कोणता अंक पाहिजे? तर समच्या आधी समच अंक पाहिजे. म्हणजे सम सम विषम अशी जोडी किती वेळा आहे ते बघूया आपण. बघा, यामध्ये तर कुठेच दिसत नाही. यामध्ये बघा, सम सम विषम. ठीक आहे. पुढे बघा, येथे आहे सम सम आणि विषम. पुढे बघा, येथे आहे सम सम आणि विषम, सम सम आणि विषम. आणि येथे किती वेळा आले? 5 वेळा आले. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. आता निळा, नारंगी, पिवळा, पिवळा, तांबडा, जांभळा हे रंग इंद्रधनुष्यातील रंगाच्या क्रमानुसार लावल्यास मध्यान्हीच्या सूर्याचा रंग कितव्या क्रमांकावर येईल? आता मध्यान्हीला सूर्याचा रंग कोणता असतो? तो असतो पिवळा. मध्यान्ह म्हणजे दुपारी 12 वाजता सूर्याचा रंग कोणता असतो? तर तो असतो पिवळा. पिवळा कोणत्या क्रमांकावर येईल बघूया. आता जर क्रम लावला तर तो कसा येतो बघा. पहिल्यांदा येतो तांबडा, मग येतो नारंगी, मग पिवळा, मग हिरवा, मग निळा, मग पांढरा आणि मग जांभळा. मग हे कशा पांढराच नव्हतो, असे ते रंग आहेत बघा. तर हे कसं लक्षात ठेवायचं? ताना पिही निपांजा. हे असं तुम्ही कसं पाठ करायचं ते पाठ करा. तर यामध्ये तांबडा पहिल्या नंबरला येईल, नारंगी 2 नंबरला येईल, पिवळा 3 नंबरला येईल. पुढे आपल्याला कोणता दिलेला आहे बघा. यामध्ये यांनी निळा 1 दिलाय आणि मग दिलाय जांभळा. ठीक आहे. म्हणजे यामध्ये हिरवा हे दिलेले नाहीत. तर यामध्येही मधला रंग कोणता येतोय? पिवळा येतोय. 3 नंबरला येतोय. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे या ओळीत किती एकारांत अक्षर आहेत? एकारांत म्हणजे काय की शेवटी काय होतं? क अधिक य आलं तर काय होतं? के. बरोबर. मग आपल्याला तसे शब्द बघायचे. हा पहिला, दुसरा, 3 4 5 6 7. किती शब्द आले? 7. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त गुरुवार यांचे हार्दिक स्वागत करून आपण त्यांना आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा अर्पितो. या वाक्यात किती जोडाक्षर आले आहेत? आता बघा, हे जोडाक्षर आहे का? हे जोडाक्षर नाही, म्हणजे हे गेलं. आता क्ष
क्ष हे जोडाक्षर आहे, लक्षात घ्या, हे जोडाक्षर आहे. त्र हे पण जोडाक्षर आहे. स्कार मधलं स्का, प्रा, त हे जोडाक्षर आहे. बघा रफारा आला म्हणजे काय आलं, जोडाक्षर आलं, हे पण जोडाक्षर आलं. हार्दिक येथे पण रफारा आहे, हे जोडाक्षर येईल. स्वागत मधलं स्वा जोडाक्षरच आहे. त्यांना मधलं त्या जोडाक्षर आहे. आम्हा मधलं हा जोडाक्षर आहे. येथे रफार आहे, येथे पण रफार आहे, हे जोडाक्षर आहे. छा हे पण जोडाक्षर आहे. आणि अर्पितो मधलं पी वर जो रफार आहे हे पण जोडाक्षर आहे. मग किती जोडाक्षर असतील बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. किती जोडाक्षर आले आहेत, तर ते आले आहेत 14. 10चं उत्तर काय येईल, तर ते येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू. अशी ही आपल्याला मालिका दिलेली आहे. वरील मालिकेत कुत्रा, मांजर, गाय, घोडा, हत्ती या प्राण्यांना अनुक्रमाने कुत्रा पहिलं काय क ला क म्हणलंय, मांजर मध्ये म आहे पहिलं अक्षर म म्हणलंय, गाय मध्ये ग आहे, ठीक आहे, घोडामध्ये घ आहे आणि हत्तीमध्ये ह आहे. या वर्णाक्षरांनी दर्शवले आहे. तर प्रत्येक प्राण्यानंतर पुढील 5व्या स्थानावर तोच प्राणी आहे असे किती वेळा झाले आहे. म्हणजे समजा येथे कुत्रा आहे आणि मध्ये काहीतरी प्राणी आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5व्या नंबरला परत कुत्रा आहे. असं किती वेळा झालंय, म्हणजे कुत्रा त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाला परत कुत्रा, किंवा मांजर त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाला परत मांजर, असं किती वेळा झालं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघूया की क पहिला अक्षर घेऊ. क नंतर 5व्या क्रमांकावर काय आहे, 1 2 3 4 5 ह आहे. म्हणजे पहिलं अक्षर येईल का, पहिलं अक्षर येणार नाही. दुसरं घ बघू, 1 2 3 4 5 म्हणजे घच्या नंतर 5व्या स्थानावर काय आहे, तर घच आहे, म्हणजे हे एक येईल. ठीक आहे. पुढे बघू ग. ग नंतर पण ग आहे बघा, हे पण आलं. क नंतर 5व्या स्थानावर 1 2 3 4 5 6व्या स्थानावर आहे, म्हणजे हे येणार नाही. म नंतर 5व्या स्थानावर काय आहे, 1 2 3 4 5 म नंतर 5व्या स्थानावर क आहे, हे पण येणार नाही. ह नंतर 5व्या स्थानावर हच आहे बघा. म्हणजे किती वेळा झाला आतापर्यंत, तर ह्या 3 जोड्या झालेल्या आहेत. ठीक आहे, 3 वेळा असं घडलेलं आहे. आता बघा घ नंतर 5व्या स्थानावर 1 2 3 4 5 घ नंतर 5व्या स्थानावर परत घ आहे. येथे काय आपण 2 सर्कल लिहूया. ठीक आहे. मग ग नंतर 5व्या स्थानावर काय आहे, क हे गेलं. म नंतर 5व्या स्थानावर ह आहे. क नंतर 5व्या स्थानावर म आहे. ह नंतर 5व्या स्थानावर म येतंय, हे पण येणार नाही. घ नंतर 5व्या स्थानावर क आहे. क नंतर 5व्या स्थानावर काय आहे, ह. ग नंतर 5व्या स्थानावर घ. ह नंतर 5व्या स्थानावर क. म नंतर 5व्या स्थानावर काय आहे, म आहे. म्हणजे येथे एक आलं बघा. मग क नंतर 5व्या स्थानावर काय आहे, ग. ह नंतर 5व्या स्थानावर म. घ नंतर ह. क नंतर घ, हे पण नाही. म नंतर घ. ग नंतर क आणि म नंतर म, म्हणजे शेवटचं एक म आलेलं आहे हे. मग अशा जोड्या किती वेळा आल्यात बघूया आपण. बघा ही एक जोडी आहे 1, परत ही एक जोडी आहे 2, परत ही एक जोडी आहे 3. ठीक आहे. त्याच्यानंतर ही 2 रेषा मारलेली एक जोडी आहे 4 आणि ही एक जोडी आहे 5. अशा 5 वेळा जोड्या आलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 11चं 3 उत्तर येईल. थांबा, अजून एक जोडी राहते आपली, चेक करूया. बघा ह राहिलेला आहे, ह नाही चेक, ह आहे बघा 1, हा ग राहिले, ग ची जोडी राहिली होती आपली चेक करायची. किती आलं उत्तर, 6. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघू. माहेराची प्रेमळ माती, त्या मातीतून पिकते प्रीती, कंसावरची माणिक मोती, तिथे भिरभिरे स्मृती स्मृती पाखरू. वरील ओळींमध्ये र, म आणि त ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आली आहेत. तर आपल्याला र हे अक्षर ओळखायचं आहे, किती वेळा आलेलं आहे,
येथे 1, पुढे बघूया आपण 2, 3, 4 आणि 5. किती वेळा आला आहे? 5. 5 कुठे आहे? बघा 3 वेळा 5 दिलेला आहे. र साठी 5 3 वेळा आहे. बघा म किती वेळा आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 वेळा आलेला आहे. म आलेला आहे 7 वेळा. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल 12चं? तर 12चं पर्याय क्रमांक बघा म हे स्पृ मधलं म आपण पकडू शकत नाही, त्याच्यामुळं हे म कॅन्सल होईल आणि म येईल 6 वेळा. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. आपल्याला सेपरेट अक्षर किती वेळा आलेलं आहे तर ते बघायचं होतं, तर ते काय येईल? पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा यापासून एक शब्द बनतो आणि शब्द काय बनतोय बघा, दुग्ध शर्करा योग असा हा शब्द बनतोय. मग यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे? एक अर्थपूर्ण शब्द बनवला आहे. त्यातील मधल्या अक्षराच्या, मधलं अक्षर कोणतं आलं? हे आलं. मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल? यो. पर्याय क्रमांक 2. 13चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया आपण. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. या वळीतील उद्गार चिन्हापासून 6व्या शब्दाच्या उजवीकडील तिसरा शब्द. आता हे उद्गार चिन्ह आहे, याच्यापासून 6व्या शब्दाच्या 1, 2, 3, 4, 5, 6 6व्या शब्दाच्या उजवीकडील म्हणजे ह्या दिशेतील तिसरा शब्द, पहिला, दुसरा, तिसरा कोणता आला? हा. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघू. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. या ओळींमध्ये किती अक्षरे आकारांत आहेत? आकारांत बघा न्या, ना हे आकारांतच आहे. पुढे बघू या व्या, मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. किती वेळा आलेला आहे? 11 वेळा आलेला आहे. 15चं उत्तर काय येईल? तर 15चं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे येईल. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 16. बघा य म्हणजे शिक्षकाचे ऐक, र म्हणजे वर्गात बस, ल म्हणजे शाळेत जा, व म्हणजे गृहपाठ कर, श म्हणजे घरी य. असे कृतीप्रमाणे अक्षरांची क्रमवार मांडणी केल्यास पुढीलपैकी मालिकेत किती जोड्यातील अक्षरांमध्ये योग्य क्रम दिसून येतो? तर बघा आपल्याला काय करावं लागेल की आधी क्रम शोधावा लागेल. तर पहिल्यांदा काय करावं लागेल ह्या क्रममध्ये? तर शाळेत जाणे हा पहिली प्रायोरिटी असेल, पहिल्यांदा शाळेतच जाईल तो. त्याच्यानंतर काय होईल? वर्गात बसेल, शाळेत गेल्यानंतर वर्गात बस. 3 नंबरला काय येईल बघा? 3 नंबरला येईल शिक्षकांचे ऐक. पुढे काय आहे? 4 नंबरला घरी ये. आणि 5 नंबरला काय आहे? गृहपाठ कर. हा क्रम आहे बघा. मग ह्या क्रमानुसार अक्षरं जर आपण लिहिली तर काय येईल? शाळेत जासाठी काय येते बघा? ल म्हणजे काय? शाळेत जा. वर्गात बससाठी काय येत आहे बघा? य म्हणजे शिक्षकांचे ऐक, य म्हणजे शिक्षकांचे ऐक, ल म्हणजे शाळेत जा, व म्हणजे गृहपाठ कर. ठीक आहे. पुढे काय म्हणलंय? श म्हणजे घरी य आणि र म्हणजे वर्गात बस. मग
ल र य श व असा क्रम कुठे कुठे आहे बघा. बघा ल नंतर र, र नंतर य, य नंतर श, श नंतर व किती वेळा आलेला आहे असं बघायचंय. य नंतर काय पाहिजे, श पाहिजे, म्हणजे हा क्रम येईल का, हा येणार नाही. मग क्रम कोणता कोणता येईल बघा. ल नंतर र आहे, येथे एक येईल. श नंतर व आहे, हा एक क्रम येईल. र नंतर य आहे, हा एक क्रम येईल. त्याच्यानंतर ल नंतर र आहे आणि य नंतर श आहे. किती वेळा आलेला आहे, तर ते 5 वेळा आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 17 बघा. तसंच्या तसं गाण्यासाठी मला जवळजवळ 8 दिवस लागले. अकारांत अक्षराचा शेवट अ या स्वराने होतो. अधोरेखित केलेली 15 अधोरेखित किती अक्षर आहेत, किती आपल्याला अकारांत आहेत असं शोधायचे. तर बघा, हे 1 येईल, हे 2, हे 3, हे 4, त्याच्यानंतर 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि हे किती आलं, 15. किती अक्षर आले, 15. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18. तर बघा, परस्परावलंबन या शब्दातील उजवीकडून चौथ्या अक्षराच्या डावीकडील तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडे दुसरे अक्षर कोणते. स्टेप वाईज जाऊ तर या अक्षराच्या उजवीकडून चौथे 1, 2, 3, 4 उजवीकडून चौथ्या अक्षराच्या डावीकडील, डावीकडे म्हणजे ह्या साईडला तिसऱ्या अक्षराच्या हे 1, 2, 3 ह्या तिसऱ्या अक्षराच्या म्हणजे र च्या उजवीकडील दुसरे अक्षर काय येईल, रा. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19 बघा. जर क 1, ख 3, ग 5, घ 7, न 9 याप्रमाणे वर्णमालेतील अक्षरांना दर्शवल्यास पण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संख्येने दर्शवता येईल. आता पण आपल्याला शोधायचा आहे. तो कसा शोधणार आपण. बघा, सगळे अक्षर कसे दिलेले आहेत आपण अशी 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39, 41, 43, 45, 47, 49, 51, 53, 55, 57, 59. त्याच्यानंतर काय येईल 61, 63, 65, 67. आपल्याला प पाहिजे. प किती नंबरला आहे, तर प आहे 41 नंबरला, न आहे 29 नंबरला. उत्तर काय येईल 41, 29 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एक्केचाळीस 29 पर्याय क्रमांक 4 असे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. शिवपूर्वकालीन या शब्दातील उजवीकडून दुसऱ्या, आता उजवीकडून दुसरे कोणतं अक्षर आलं, ली. दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या, आता डावीकडील चौथे 1, 2, 3, 4 डावीकडील चौथ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे 1, 2, 3 काय आलं, का. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आकलन मधील पहिला पार्ट कव्हर केलेला आहे. तर पुढील पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन येत आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि काही यामध्ये बदल हवा असतील तर तेही मला सांगा. आणि तुम्ही कोणत्या शाळेतून बघताय, कोणत्या गावातून बघताय व्हिडिओ हेही मला कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.